नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुष्का चव्हाण टिक्कर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. इंग्लिश ग्रामर म्हणजेच इंग्रजी व्याकरणाचा आजचा आपला दुसरा लेक्चर. ठीक आहे. तसंच पहिल्या लेक्चर मध्ये सुद्धा आपण सरळ सेवा भरतीचे काही पीवायक्यू क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. ते अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण सुद्धा आपण त्यामध्ये केलेलं आहे. सोबतच प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये आपण पाहिले काही मिक्स प्रकारचे क्वेश्चन्स. मिक्स क्वेश्चन्स म्हणजे त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे क्वेश्चन्स आले. मग ते फिल इन द ब्लँक्स असू दे, एरर स्पॉटिंग असू दे किंवा चेंजेस करायचे जे चूज द आर्टिकल असू दे, चूज द करेक्ट वर्ड असू दे, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. हे सगळे प्रश्न आपण पाहिले आहेत. ज्यांनी कोणी नाही पाहिले आहेत, आज पहिल्यांदाच लेक्चर बघत आहेत, त्यांनी पहिलं जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बेल नोटिफिकेशन चालू करायची आहे. सोबतच आजचा सेशन आणि प्रिव्हियस सेशन नीट बघून घ्यायचं आहे. सेशनला लाईक करायचं आहे. काहीही कमेंट्स असतील, काही डाऊट्स असतील, त्यांनी प्लीज ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की मेन्शन करायचं आहे. सोबतच तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना हा सेशन फॉरवर्ड करायचा आहे. आणि ज्यांनी कोणी पहिल्यांदा हा सेशन जॉईन केला आहे, त्यांनी प्लीज प्रिव्हियस लेक्चर सुद्धा बघून घ्या. खूपच मस्त झालंय लेक्चर. मिक्स क्वेश्चन्स मध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स असतात ह्याचाही तुम्हाला अंदाज येईल. आणि आजचा लेक्चर आपण वेळ न घालवता सुरू करूया. ठीक आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये सुद्धा आपण अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण करणार आहोत. त्यामध्ये आदिवासी विभाग, तलाठी, ग्रामसेवक, महानगरपालिका, नगर परिषद, राज्य उत्पादन शुल्क, पशुसंवर्धन आणि कामगार निरीक्षक या सगळ्या पोस्टच्या ज्या परीक्षा आहेत त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत. आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणजे काय? तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणजे आपण जे काही प्रश्न पुढे बघणार आहोत ते कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या परीक्षेमध्ये येऊन गेलेले आहेत आणि जास्तीत जास्त चान्सेस आहेत की ते प्रश्न पुन्हा रिपीट होऊ शकतात. ते प्रश्न किंवा त्यांच्या सारखेच काहीशे थोडेसे वर्डिंग्स वगैरे चेंज करून प्रश्न येऊ शकतात. तर वेळ न घालवता आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करूया. आज आपण बघणार आहोत स्पॉटिंग एरर. आता स्पॉटिंग एरर म्हणजे काय? आजचा आपला टॉपिक काय आहे? स्पॉटिंग एरर. आता स्पॉटिंग एरर मध्ये मेन म्हणजे काय असतं? ज्यांनी लास्ट लेक्चर पाहिला आहे त्यांना ह्याचा संदर्भ नक्कीच लागला असेल. आज आपण सगळे प्रश्न स्पॉटिंग एररच्या फॉर्मॅट मध्ये बघणार आहोत. तर वेळ न घालवता पहिला प्रश्न आपण बघूया. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. There are no tables at the classroom. आता बघा ह्याच्यामध्ये एरर स्पॉट काय करायचंय बघा. There are no tables at the classroom. ह्याच्यामध्ये काहीतरी एरर आहे. हे कन्फर्म आहे का? कारण तुम्ही हे जे ऑप्शन्स बघताय, ऑप्शन नंबर 1, 3, 2, 4, ऑप्शन नंबर 1, 2, 3, 4 या चारही ऑप्शन्स मध्ये नो एरर, या चारही ऑप्शन्स मध्ये नो एरर असला काही भाग दिलेलाच नाहीये. तर जेव्हा केव्हा नो एरर असा भाग नसतो तेव्हा समजून जायचंय या सेंटेन्स मध्ये किंवा जो काही सेंटेन्स तुम्हाला दिला गेलेला आहे त्याच्यामध्ये अजिबात चूक नाहीये. ठीक आहे. आता आता नो एरर दिला नाहीये म्हणजे ऑफकोर्स त्याच्यामध्ये चूक आहे. सॉरी, चूक आहे. ठीक आहे. तर आता आपला हा पहिला प्रश्न आपण सुरू करूया. देर आर नो टेबल. हे बघा, हे तोच सेंटेन्स रिटर्न रिपीट केलंय पण एरर कुठे त्याच्या खाली अंडरलाईन केलेला आहे. बरोबर. हे बघा, क्लासरूमला इकडे ऍट द टेबल आहे, परत इथे नो टेबल्सला अंडरलाईन आहे आणि इथे देर आर ला टेबल अंडरलाईन आहे. आता आपल्याला काय शोधून काढायचं आहे? ह्याच्यातला जे कोणता एरर दाखवला त्याच्यातला ऍक्च्युअल एरर कशात आहे ते आपल्याला चूज करायचंय. आता आपण जरा उलट जाऊया. ऑप्शन नंबर 4 पासून स्टार्ट करूया. ठीक. सो ऑप्शन नंबर 4, देर आर नो टेबल्स ऍट द क्लासरूम. सेम इकडे रिपीट केलंय. बरोबर. पण अंडरलाईन कशाला आहे? देर आर ला. आता देर आर तिकडे आहे, तिकडे काहीच, देर आर नो टेबल्स ऍट द क्लासरूम. त्या क्लासरूम मध्ये, त्या क्लासरूमला नो टेबल्स, देर आर नो टेबल्स. सो देर आर हा सेन्सच नाही बनत.
का? कारण ते टेबल्सला देर म्हणून बोधून बोललेलं आहे, त्यामुळे देर हा बरोबर आहे. देअरफॉर ऑप्शन नंबर 4 विल गेट कॅन्सल्ड आउट. आता जाऊया आपल्या थर्ड ऑप्शन कडे. देर आर नो टेबल्स ऍट द क्लासरूम. क्लासरूम काय आहे? प्लेस आहे, बरोबर. प्लेस कशी काय चुकीची ठरू शकते जेव्हा एरर प्लेस मध्ये नाहीच आहे. एरर हा प्लेस मध्ये कसा असू शकतो? तुम्हीच एक लॉजिक वापरा. क्लासरूम मध्ये क्लासरूम मध्ये टेबल्स नसतात, कधी असतात कधी नसतात, पण क्लासरूम हा क्लासरूम असतो, त्याच्यामध्ये काहीच एरर नसतं. म्हणून ऑप्शन 3 सुद्धा कॅन्सल आउट झाला, बरोबर. देर आर नो टेबल्स ऍट द क्लासरूम. आता बघा, नो टेबल्स म्हणजे एकही टेबल नाही, हे सुद्धा वर्डिंग वाईज ग्रामॅटिकली इकडे बरोबर मेन्शन केलेलं आहे, त्यामुळे हा ऑप्शन सुद्धा कॅन्सल आउट होतो. आता येऊया आपल्या फर्स्ट ऑप्शन कडे. देर आर नो टेबल्स ऍट द क्लासरूम. आता बघा, क्लासरूम हा एक रूम आहे, बरोबर. त्या रूमच्या आतमध्ये असतात गोष्टी, बेंच म्हणा, डेस्क म्हणा, बोर्ड म्हणा, टेबल्स म्हणा. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, दे आर ऑलवेज इन द क्लासरूम. यू एंटर इन द क्लासरूम. मुलं जेव्हा एंटर करतात, दे एंटर इन द क्लासरूम. दे ऑलवेज एंटर इन द क्लासरूम. Therefore, our right answer is option number 1. Our right answer is option number 1. क्लिअर आहे सर्वांना? समजलंय? ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आज आपण सगळे स्पॉटिंग एररच करणार आहोत. एरर स्पॉटिंगचे क्वेश्चन कशा प्रकारे सोडवायचे हे आपण बघणार आहोत. सोबतच कशा कशा प्रकारे ते प्रश्न मांडले जातात, कशा कशा प्रकारे ते आपल्या समोर दिले जातात, ते आपल्याला या अतिसंभाव्य प्रश्नाच्या विश्लेषणातून समजणार आहे. तर आजचा लेक्चर सगळ्यांनी नीट लक्ष देऊन अटेंड करायचा आहे. सोबतच ह्याच्यामध्ये काही कन्फ्युजिंग गोष्टी सुद्धा असतात, त्यामुळे कोणतीही गडबड करायची नाही. वेळ घेऊन आरामात वाचून सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करायच्या आहेत. ठीक आहे, जाऊया आपल्या प्रश्नाकडे. स्टुडंट स्टॉप. द स्टुडंट स्टॉप देअर चॅटर as soon as them noticed the teacher enter the classroom. बघा, the student stop, segment number 1. Their chatter, segment 2. As soon as them noticed, segment number 3. The teacher entered the classroom, segment number 4. बघा, A, B, C. हा सुद्धा Cच आहे, कारण तिकडे स्लॅश मार्क नाहीये, आणि हा D. ठीक आहे, आपण असे वाटून घेतले आहेत 4 सेगमेंट्स मध्ये. ठीक आहे, समजतंय सर्वांना? आता the student stopped their chatter, त्यांची बडबड. चॅटर म्हणजे बडबड, सारखं जे आपण चटरपटर बडबड बडबड चालू असते स्टुडंट्स मध्ये. तुम्ही पण आपापसात मित्रांमध्ये बडबड बडबड सारखी करत असता, रिसेस असू दे नसू दे, वी डोंट गिव्ह अ डॅम अबाउट इट, राईट. दॅट इज व्हॉट वी कॉल इन इंग्लिश चॅटर. सारखे टीचर लोक बोलतात ना, काय नुसती चपड चपड चालली, किती बडबड करतात, त्याला आपण इंग्लिश मध्ये चॅटर सुद्धा म्हणतो. ठीक आहे, चला, चॅटरचा आपला क्लिअर झाला आहे. ऍज सून एज देम नोटीस द टीचर एंटर द क्लासरूम. आता बघा, ऑप्शन्स बघा. एरर आहे का? कारण इथे नो एररचा ऑप्शनच मेन्शन केला नाहीये. समजतंय? जेव्हा नो एररचा ऑप्शन मेन्शन केला नसतो, तेव्हा 110% त्या क्वेश्चन मध्ये एरर असतो. काय असतो ते प्लीज मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा, तोवर आपण सॉल्व्ह करूया. द स्टुडंट स्टॉप, स्टुडंट्स थांबले, बरोबर आहे. हा ऑप्शन पण नाही येणार, कारण आपल्याला काय शोधायचंय, चुकीचा आन्सर कशात आहे. देअर चॅटर, त्यांची बडबड, राईट आहे. as soon as them notice the teacher enter the classroom. आता the teacher entering the classroom, teacher enter the classroom, हा एकदम बरोबर आहे. enter the classroom, सो हा सुद्धा कॅन्सल आउट झाला. आता ह्याच्यामध्ये काय चुकीचं आहे ते जाणून घेण्यासाठी आपल्याला पहिलं देम आणि दे
हे जे प्रोनाउन्स आहे त्याला आपल्याला जरा क्लासिफाय करायचंय. आता देम आणि दे हे जे प्रोनाउन्स आहेत हे युजली देम आणि दे हे एकमेकांना सबस्टिट्यूट करतात. कसे सबस्टिट्यूट करतात? अकॉर्डिंग टू द सेंटेन्स. आता देम आणि दे जिथे कुठे देम नाही लागत तर तिथे तिथे दे लागतं. का? कारण ते सेंटेन्स अप्रोप्रिएट असला पाहिजे, त्याचं ग्रामॅटिकल मीनिंग असलं पाहिजे. त्यांनी नोटीस केलं, ऍज सुन एज दे नोटिस्ड, देम नाही. देम जेव्हा आपण गिव्ह इट टू देम, त्यांना दे, आपण ते युजली सेंटेन्स फिनिश करायला वापरतो, पण दे इज युजली यूज इनसाइड द सेंटेन्स. देम हा त्यांना दे, कम्प्लीट, गिव्ह इट टू देम, त्यांना कम्प्लीट करण्यासाठी युजली देम वापरतो. पण आपल्याला इकडे सेंटेन्सच्या मधोमध आहे. दे जो शब्द आहे तो सेंटेन्सच्या इथून पण नाहीये, इथून पण नाहीये, सेंटेन्सच्या मधोमध आहे. हे सुद्धा एक लॉजिक ट्रिक आपल्याला लक्षात ठेवायची आहे. सोबतच हा जो देम शब्द आहे हा कधीही युजली मिडल मध्ये नाहीये. युजली मिडल मध्ये नाही, काही एक्सेप्शन केसेस असतात, पण युजली मिडल मध्ये नाहीयेत. कारण मिडल मध्ये आपण दे वापरतो. आता जर इकडे दे असता तर हा सेंटेन्स नो एरर मध्ये गेला असता. का? कारण इकडे बाकीच्या कोणत्याही सेगमेंट मध्ये काहीच दोष नाही, काहीच रॉंग नाहीये. पण इकडे आपल्याला काय भेटलं? देमच्या जागी दे. ऍज सून एज दे नोटिस्ड द टीचर एंटर द क्लासरूम. आता जर इकडे दे असता तर हा आन्सर राईट असता, पण आपल्याला इकडे देम दिले. देअरफॉर ऑप्शन 3 इज आवर करेक्ट आन्सर. क्लिअर आहे? समजलं सर्वांना? एवढा सोपा आहे. मी तुम्हाला डिटेल मध्ये काय एक्सप्लेन करते, कारण ज्यांना कोणाला कन्फ्युजन असेल की देमच्या जागी देच का वापरलं गेलंय, त्यांना समजण्यासाठी. ठीक आहे, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आय एम डीलिंग विथ सम फॅमिली इश्यूज राईट नाव. बघा, आय एम डीलिंग विथ. आता बघा पुढचा, सम फॅमिली इश्यूज राईट नाव. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय चुकीचं वाटतंय मला ते कमेंट करून सांगा. आय एम डीलिंग विथ, आय एम डीलिंग. आता डीलिंग विथ मध्ये कशामध्ये येणार? कशामध्ये येणार? आय एम, आय एम, एम म्हणजे कशात आलं? प्रेझेंट, बरोबर. आय एम प्रेझेंट मध्ये आलं. सोबतच डीलिंग विथ, डीलिंग, आय एन जी, प्रेझेंट कंटिन्युअस. आता आपल्याला एवढं समजलं की हा सेंटेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आहे. सोबतच काय आहे? सम फॅमिली इश्यूज. काहीतरी मी आता सध्या कोणत्या तरी फॅमिली इश्यूज मध्ये अडकलेलो आहे राईट नाव. या तिन्ही सेंटेन्स मध्ये काहीच ग्रामॅटिकल एरर नाहीये. आणि सोबतच आपल्याला हे सुद्धा कळतं, पहिल्याच सेगमेंट मधून आपल्याला हे क्लिअर आउट होतं की हा सेंटेन्स प्रेझेंट कंटिन्युअस आहे. Therefore, this sentence has no grammatical errors. Therefore, our answer is no error. समजलं? नेहमीच सगळे एरर वाले प्रश्न येतील असं नाही. कधी कधी एकदम परफेक्ट, एकदम करेक्ट प्रश्न देऊन तुम्हाला मुद्दाम कन्फ्युज करण्यासाठी अशा प्रकारचा घोळ घालून ते तुम्हाला देणार. आपल्याला घाबरून जायचं नाही, आपल्याला हलून जायचं नाही. आपल्याला प्रत्येक शब्दाचं निरीक्षण करून नीट प्रकारे विचार करूनच उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, जाऊया पुढच्या टॉपिक कडे, पुढच्या क्वेश्चन कडे. An antique diamond necklace was stolen from the museum. Antique, antique. आता बघा, हा प्रश्न कसला आहे? आर्टिकलचा. आता आर्टिकलचा कसा हे मी तुम्हाला सांगते. अँटिक घेतला आपण, हे बघा, वॉज स्टोलन
वॉच स्टोलन हा बरोबर आहे सेंटेन्स. वॉच स्टोलन आपलं कॅन्सल आउट होणार. फ्रॉम द म्युझियम, म्युझियम मधून चोरी झाले ते पण कॅन्सल आउट होणार. नो एररचा आपल्याला माहिती नाही का, तर आपल्याला अँटिक डायमंड नेकलेस ह्याच्यामध्ये काय चूक आहे हे कसं ओळखायचं बघा. अँटिकचा ए आपण काय शिकलो वॉवल मध्ये, ए ई आय ओ यू, ह्यापैकी कोणताही शब्द आला तर आपल्याला ए एन एन या आर्टिकलचा वापर करायचा आहे. बरोबर. या आर्टिकलचा वापर करण्यासाठी आपल्याला काय हवंय, वॉवल्स ए ई आय ओ यू. बरोबर. देअरफॉर अँटिकच्या अगोदर आपल्याला ए एन एन हा शब्द वापरला पाहिजे होता. का? अन अँटिक डायमंड नेकलेस. अन अँटिक म्हणजे खूप मौल्यवान आहे ते, खूप रेअर आहे ते, म्हणून अन अँटिक. हे बघा, डायमंड नेकलेस हे सगळ्यांनाच भेटतं असं नाही. बरोबर. देअरफॉर अँटिक, अँटिकिटीजच्या अगोदर ए एन एन. का? कारण इकडे ए आहे. ए आहे तर काय आहे, ए चा साऊंड सुद्धा आहे. ए चा साऊंड सुद्धा आहे. देअरफॉर इट शुड बी आफ्टर अन आर्टिकल. इट शुड बी आफ्टर अन आर्टिकल. आता आर्टिकल का नाही लावला, म्हणून आर्टिकलच्या जागी काय येणार, आर्टिकल ए एन एन. बिकॉज वावलच्या वेळीच आपण ए एन एन वापरतो आणि ते ए एन एन न लावल्यामुळे ऑप्शन नंबर 4 इज आवर करेक्ट आन्सर. कारण एरर त्या सेगमेंट मध्येच आहे. क्लिअर आहे सर्वांना? क्लिअर आहे की नाही? प्लीज कमेंट्स करून सांगा आणि आजच्या सेशनला पटकन लाईक करा, तुमच्या बाकीच्या फ्रेंड्स पर्यंत पोहोचवा. जेवढे केवढे विद्यार्थी मित्र आहेत तेवढ्या सर्वांना पोहोचवायचं आहे. ठीक आहे. ओके, चला. हाऊ मेनी एग्स वर पुट इनटू द बास्केट. हाऊ मेनी एग्स वर पुट इनटू द बास्केट. बघा, आपण एक एक सेंटेन्स बरोबर बायफर्केशन करणार आहोत, त्याचं क्लासिफिकेशन करणार आहोत. हाऊ मेनी किती, एग्स वर पुट ह्याच्यामध्ये काहीच एरर नाहीये, कारण एग्स वर पुट इनटू द बास्केट. इनटू सुद्धा ऍक्शन बरोबर आहे. इनटू जो प्रिपोजिशन वापरला आहे तो बास्केटच्या आतमध्ये ठेवतो आपण, बास्केट वरती तर नाही ठेवत ना लटकवत अंडी. प्रिपोजिशन बघा, पूर्ण सेंटेन्सचा संदर्भ बघा. पूर्ण सेंटेन्सला काय म्हणायचं आहे, किती किती अंडी त्या बास्केटमध्ये आहेत. बरोबर. हाऊ मेनी एग्स वर पुट इनटू द बास्केट, किती अंडी त्या बास्केटमध्ये ठेवले गेले आहेत. सेंटेन्स ही बरोबर आहे, त्याच्यात काही एरर देखील नाही आणि ग्रामॅटिकली सुद्धा इट साऊंड्स करेक्ट. ग्रामॅटिकली इट साऊंड्स करेक्ट. Therefore, we have no error in this sentence. We have no error in this sentence. कारण how many जो इंट्रोगेटिव्ह प्रश्न आहे, जो इंट्रोगेटिव्ह वर्ड्स यूज केलेत तिकडे, ते सुद्धा एकदम करेक्टली यूज केलेले आहेत. नाउनला पुढचे जे वर्ब्स आहेत ते सुद्धा करेक्टली यूज केले आहेत. सोबतच ज्याच्यामध्ये ठेवलं गेलं आहे द ऑब्जेक्ट इन विच इट इज पोझिशन, त्याचा प्रिपोजिशन सुद्धा प्रॉपर आहे. Therefore, this sentence has no error. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. How did you not sorry. Why didn't you submitted your project on time? Why didn't you submitted your project on time? आता बघा इकडे काय आहे, क्वेश्चन मार्क. बरोबर. सेंटेन्स काय आहे आपला, निगेटिव्ह. आपल्याला काय विचारला आहे, प्रश्न. कधीही लक्षात ठेवा, कधीही क्वेश्चन विचारला जातो ना
whenever question is asked, ते नेहमी प्रेझेंट मध्ये असतं, कारण आन्सर इज ओके. क्वेश्चन हे नेहमी, अजून तुम्हाला कॉम्प्लिकेटेड नाही करून देणार, क्वेश्चन नेहमी प्रेझेंट टेन्स मध्ये विचारतात, कारण त्याचा आन्सर हा आपल्याला पास्ट टेन्स मध्ये भेटतो. आता इकडे आपल्या सेंटेन्स मध्ये काय आहे, क्वेश्चन मार्क. देअरफॉर दिस इज अ क्वेश्चन, आणि क्वेश्चन मध्ये काय असलं पाहिजे, प्रेझेंट टेन्स. इकडे काय आहे आपला पास्ट टेन्स. देअरफॉर आपल्याला एरर कुठे भेटलाय, सबमिट मध्ये. बरोबर बरोबर. आता बघा, वाय डिडंट राईट आहे, युअर प्रोजेक्ट राईट आहे, ऑन टाइम राईट आहे, पण सबमिट मध्ये आपल्याला एरर आहे. बरोबर, सबमिटेड आहे, पण आपल्याला काय असलं पाहिजे होतं, फक्त सबमिट. का, कारण आपण इकडे क्वेश्चन विचारतो आहोत. बरोबर. देअरफॉर ऑप्शन नंबर 4 इज आवर करेक्ट आन्सर. आणि सबमिटला रिप्लेस करणारी शब्द कोणता, म्हणजे सबमिटच्या जागी बरोबर शब्द म्हणजेच सबमिटेडच्या जागी बरोबर शब्द म्हणजे सबमिट आला असता, त्याचा TED कॅन्सल झाला असतं, कारण आपण प्रश्न विचारतोय. वाय डिडंट यू सबमिट युअर प्रोजेक्ट ऑन टाइम. समजतंय, क्लिअर आहे? ओके, जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. Employees were given incentives based on their performance. Based at their performance. आता बघा, employees were given incentives, इथपर्यंत बरोबर आहे. Employees were given incentives. एम्प्लॉईजला आपण इन्सेंटिव्ह देतो, म्हणजे एक्स्ट्रा पैसे देतो. इन्सेंटिव्ह म्हणजे जे आपण कोणत्याही कॉर्पोरेट सेक्टर मध्ये वगैरे जाऊ किंवा कुठेही जाऊ, तेव्हा इन्सेंटिव्ह हा प्रकार असतो, जे आपण एक्स्ट्रा वर्क करतो त्याचे ते एक्स्ट्रा पे असतात. ठीक आहे, त्याला बोनस पे नाही म्हणत, पण इन्सेंटिव्ह म्हणतात. जे एक्स्ट्रा वर्कला एक्स्ट्रा पे करतो आपण, त्याला इन्सेंटिव्ह म्हणतात. बेस्ड ऍट देअर परफॉर्मन्स. परफॉर्मन्स वर कधीही परफॉर्मन्स वर आपण जज करतो. बेस्ड ऑन देअर परफॉर्मन्स, इट शुड बी ऑन. कधीही परफॉर्मन्स वर, परफॉर्मन्स बघून त्यावर आपण जजमेंट देतो. आपण परफॉर्मन्स कडे बघून जजमेंट नाही देत, आपण परफॉर्मन्स बघतो आणि त्यावर त्याचं अनालिसिस करून जजमेंट देतो. देअरफॉर हिअर एरर इज ऑन लेटर AT ऍट. समजतंय एरर कसा काढला आपण? बघा, इथे काय दिलं आहे, परफॉर्मन्स. बेस्ड ऍट देअर परफॉर्मन्स. कोणतीही गोष्ट बेस्ड जेव्हा येते ना, BASED, बेस्ड हा शब्द जेव्हा येतो तेव्हा इट्स ऑलवेज O and on. बेस्ड ऑन हाँगकाँग, बेस्ड ऑन अ बुक, बेस्ड ऑन अ नॉवेल, बेस्ड ऑन देअर परफॉर्मन्स. समजतंय? समजते. जर कोणतं ठिकाणाचं नाव असतं तर एक वेळेस AT ऍट यूज केलं असतं. AT ऍट हे युजली लोकेशन, म्हणजे जेव्हा एक ठराविक प्लेस असते, ऍड्रेस वगैरे विचारणं तेव्हा टू असतं, पण जेव्हा बेस्ड असतं सोबत, बेस्ड ऍट, तेव्हा लोकेशन येतं. आणि कोणतीही कृती असेल, परफॉर्मन्स म्हणा, वर्ब, वर्ब और नाउन, वर्ब नाउन असेल, वर्ब असेल, देअरफॉर नाउन असेल, वर्ब असेल, देअरफॉर ऑन येतं. ठीक आहे, समजलं? देअरफॉर अवर सेट बेस्ड ऍट ऍट ऍट. बघा, आपला एरर कशात आहे, ऑप्शन नंबर 4 मध्ये. समजलंय सर्वांना? हे बाकीचे सगळे ऑप्शन्स कॅन्सल आउट होणार. आपला आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर 4. समजला डिफरन्स? डिफरेन्शिएशन आपण कसं केलं समजलं, ऑन आणि ऍटचं? येत आहे का लक्षात?
प्लीज कमेंट करून सांगा नक्की काय आहे काय नाही. आपल्या अजून काही डाऊट्स असतील ते सुद्धा तुमचे क्लिअर केले जातील. ओके. ऑल आवर टीचर्स टीचेस अस व्हेरी वेल, but the mathematics teacher is the best. आता बघा, all our teachers teaches us very well, but the mathematics teacher is the best. Mathematics teacher is the best हा एकदम करेक्ट सेगमेंट आहे. Therefore this will be cancelled out. Is the best cancel out. Is the best आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं. बेस्ट इज द सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्रीला आर्टिकल लागतं th द. Therefore is the best is the correct one. Therefore that is also out of the question. आन्सर झाला आपलं शॉर्टलिस्ट. शॉर्टलिस्ट झाला. आता बघा, ऑल आवर टीचर्स आमचे सगळे टीचर्स करेक्ट आहे. हा सुद्धा हे झाला. आता टीचेस अस. टीचेस अस व्हेरी वेल. टीचेस अस व्हेरी वेल. कधीही बघा, जेव्हा आपल्याला माहितीये टीचर्स आहेत तर ते शिकवणारच, पण ते शिकवणार या शब्दाला नेहमी सिंगुलर मध्येच कन्सिडर करतात. का? कारण शिकवणं ही जी क्रिया आहे, टीचिंग, ही एक तर टीचिंग असं येते किंवा टीच असं येते. टीचेस असं खूप कमी प्रमाणात वापरलं जातं. काही एक्सेप्शन केस असतील त्याच्यामध्ये वापरलं जातं, पण युजली टीच अस. ऑल आवर टीचर्स टीच अस व्हेरी वेल. टीचेस अस नाही येत, टीच अस व्हेरी वेल. आपल्याला माहिती आहे आपले खूप सारे शिक्षक आहेत, पण ते शिकवतात खूप छान. ते शिकवितात खूप छान. असं प्रोनाउन आपण मराठीत सुद्धा बोलताना ते प्लुरल फॉर्म मध्ये नाही बोलू शकत, कारण त्याचा जो एक्झिस्टन्स आहे तोच आपल्या सिंगुलर फॉर्म मध्ये आहे. टीचेस ES केव्हा लागतो? काही एक्सेप्शन केसेस मध्ये. Therefore our error is in option number 4, teaches us. क्लिअर आहे? आले सर्वांच्या लक्षात? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. Okay. The government has announced a gradual reboot of air travel who was halted 2 months ago due to lockdown. आता बघा, who जो शब्द आहे, who जो शब्द आहे हा नेहमी पर्सनला वापरला जातो. बरोबर? आपण लास्ट लेक्चर मध्ये सुद्धा पाहिलं. विच येतं कारण ते चूज करतं किंवा ते आपल्याला सांगतं अरे हा हे या टाइम पासून आपलं राहिलं होतं. समजतंय? विच युजली ऑप्शन्स मध्ये येतं. दॅट युजली ते. आपण जेव्हा आपण कोणत्या गोष्टीला बोधून संबोधून बोलतो तेव्हा दॅट वापरतो. पण हू, WHO हू आणि WHOM हुम हे दोन्ही पर्सनला बोधून आहे आणि इकडे कोणत्याही अँगलने पर्सनचा उल्लेख केला गेला नाहीये. Therefore our answer is WHO. आता बघा, ड्यू टू लॉकडाऊन कॅन्सल, द गव्हर्नमेंट हॅज अनाउन्स कॅन्सल, रिबूट ऑफ द एअर ट्रॅव्हल कॅन्सल. Who was halted? Which was halted? or आता ह्याच्या जागी which येणार किंवा THAT that. समजलं का? रिपोर्ट ऑफ एअर ट्रॅव्हल that was halted 2 months ago due to lockdown. बघा, आपण आता हे शब्द न वापरता विच आणि दॅट वापरून हा सेंटेन्स पुन्हा एकदा वाचून घेऊया, ज्याने तुम्हाला ग्रॅमॅटिकली ते किती करेक्ट आहे हे समजेल. ठीक आहे? बघा, गव्हर्नमेंट हॅज अनाउन्स्ड अ ग्रॅज्युअल रिबूट ऑफ एअर ट्रॅव्हल विच वॉज हॉल्टेड 2 months ago ड्यू टू लॉकडाऊन. हा झाला पहिला प्रकार. दुसरा,
The government has announced a gradual reboot of air travel that was halted 2 months ago due to lockdown. समजतंय? क्लिअर झालंय? हु आलं इकडे पर्सन कोणता नाहीये म्हणजे समजून जायचं एरर तिकडेच आहे. आपण लास्ट लेक्चर मध्ये सुद्धा ही गोष्ट पाहिलेली आहे. Therefore our error is option number 2. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. My mother generally read the local newspaper to keep abreast of the local news. Abreast म्हणजे सगळी माहिती, इन्फॉर्मेशन असणं. That is what we call abreast. ठीक आहे, ओके. आता बघा, माय मदर जनरली रीच, हे बघा, टू कीप अब्रेस्ट हा आपला करेक्ट ऑप्शन आहे. Therefore that will get cancelled out. करेक्ट आहे म्हणून कॅन्सल आउट झालं. ऑफ द लोकल न्यूज, लोकल न्यूज काय असते, लोकली काय चाललंय आपल्या आजूबाजूला, आपल्या अवतीभोवती, हे जाणून घेण्यासाठी आपण न्यूजपेपर वाचतो. Therefore this statement is also right. Option will get cancelled out. लोकल न्यूजपेपर हे तर फक्त मेन्शन केलंय, लोकल न्यूजपेपर. हा झाला ऍडजेक्टिव्ह, हा झाला नाउन, हा झाला आर्टिकल. कॅन्सल आउट. माय मदर जनरली रीड. आता बघा, जनरली येते म्हणजे सिंपल येते, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये येते. सिंपल टेन्स मध्ये काय असतं, आपण युजली एस लावतो, कारण ती क्रिया रोजच होते, ती एक फॅक्ट आहे. माय मदर जनरली रीड्स द लोकल न्यूजपेपर. समजतंय? रीड्स द लोकल न्यूजपेपर. रीड्स किती ग्रामॅटिकली करेक्ट साऊंड करतंय, बरोबर. आता जर इथे एस असता तर इकडे नो एरर आला असता, पण इथे एस आहे का, तर नाही. Therefore option number 2 is our correct answer, which contains the error read, read, which should be reads, reads. ठीक आहे, समजले सर्वांना? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. The principal requested the teachers, the principal requested segment A, okay, sorry. Segment A, the teachers, segment B, to monitor, segment C, and take care of small children, segment D. आता बघा, 4 सेगमेंट दिलेत आपल्याला, 4 ऑप्शन दिलेत, पण त्यात एकही नो एरर नाहीये. Therefore आपल्याला काय समजतं ह्याच्यामधून, की ह्यामध्ये 100% एरर आहे, या प्रश्नामध्ये 100% एरर आहे. ठीक आहे, आता बघा, आपल्याला प्रश्न नीट वाचून घ्यायचा आहे. द प्रिन्सिपल रिक्वेस्टेड द टीचर्स. आता हे बघा, टीचर्स मध्ये तुम्हाला काही गडबड दिसतंय का? एपोस्ट्रॉफी एस आपण केव्हा लावतो? एपोस्ट्रॉफी एस जो आहे, आपण जो एपोस्ट्रॉफी वापरतो, आपण जो एपोस्ट्रॉफी एस वापरतो ना, कायम लक्षात ठेवायचंय, एपोस्ट्रॉफी एस हा केव्हा वापरला जातो, जेव्हा आपल्याला कोणताही मोठा शब्द असेल, म्हणजे is, has, I'll, I will. बघा, she is, has ला नाही येत युजली, पण she will. बघा, she is with me, she is with me. शॉर्ट केलं, कॉन्ट्रॅक्ट केलं, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मला आपण असं एपोस्ट्रॉफी वापरून लिहितो. Therefore हे बघा, विलचा सुद्धा शील,
शी विल कम होम, शील कम होम. विलचा फक्त डबल एल आपण इथे लावला. काय झालं? शील कम होम. शी विल कम होम. शी इज विथ मी. शी इज विथ मी. शील कम होम. बघा, सेंटेन्स फॉर्म मध्ये तुम्हाला सांगते. आता हेच आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये लिहितो तेव्हा एपोस्ट्रॉफीचा वापर कसा केला जातो बघा. समजले? शी इज विथ मी, शी विल कम होम. तसंच आपल्याला मागे बघा, मी हा पेज पूर्ण ज्यांना हवा त्यांनी एक्झाम्पल साठी स्क्रीनशॉट मारून घ्या. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. आता मी हा पेज करते डिलीट, कारण मग मलाच थोडी गडबड होऊन जाईल. ठीक आहे, समजतंय सर्वांना? ओके. आता आपण बघितलं तसंच टीचरला सुद्धा अपॉस्ट्रॉफी एस लिहिलं आहे, पण आपल्याला काय हवंय? प्लुरल फॉर्म. कारण टीचर्स मध्ये अपॉस्ट्रॉफी एस इकडे लावण्याची काहीच गरज नाहीये. देअरफॉर एस हा आपला रॉंग आहे. आपल्याला ऍक्च्युअल मध्ये काय हवं आहे? प्लुरल फॉर्म. काय हवंय? प्लुरल फॉर्म. Therefore, the error is in option number 1, the teachers. हे apostrophe s नसताना, apostrophe नसताना तर आपल्याला नो एरर आला असता. पण इथे apostrophe s आहे आणि आपल्याला काय हवंय? एकच टीचर कधीच नसते स्कूलमध्ये. प्रिन्सिपल बोलले म्हणजे स्कूल आलं. स्कूलमध्ये कधी एक टीचर बघितलीये का? नाही. There are multiple teachers. There are multiple teachers. बघा, मल्टिपल टीचर्स बोलताना आपण अपॉस्ट्रॉफी लावतोय का इथे? काही तर नाही. देअरफॉर in this segment, in this sentence, the segment the teachers will be considered as an error. कळलं? येतंय लक्षात? खूप सोपं आहे, लॉजिक वापरून करायचं आहे आपल्याला सगळं. According to the meteorology department yesterday, Assam had the heavier rainfall of the decade. बघा, लास्ट लेक्चर आपण बघितलं आहे. ज्यांनी ज्यांनी नाही बघितलंय त्यांनी प्लीज लास्ट लेक्चर बघून घ्या. त्यामध्ये आपलं सगळं एक्सप्लेनेशन झालेलं आहे. सुपरलेटिव्ह डिग्री कशी ओळखायची आहे वगैरे वगैरे वगैरे. काय आहे सुपरलेटिव्ह डिग्री? बरोबर. डिग्री ऑफ कंपॅरिझनचा हा प्रश्न आहे. डिग्री ऑफ कंपॅरिझन. बरोबर. डिग्री ऑफ कंपॅरिझनचा हा प्रश्न आहे. आसाम हॅड द आले म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री येणार. देअरफॉर हेवियरचा सुपरलेटिव्ह काय आहे? बघा, हेवियर. हेवियर देन असतं तर आपण कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये कन्वर्ट करू शकलो असतो. पण इकडे काय आलंय? द. देअरफॉर हेवियरचा कन्व्हर्जन कशात होणार? हेविएस्ट मध्ये. द हेविएस्ट. सुपिरियर दाखवायचंय. हेवियर रेनफॉल ऑफ द डेकेड म्हणजे सगळ्या रेनफॉलला कम्पेअर करून आसाम हॅज द हेविएस्ट रेनफॉल. सगळ्यात जास्त रेनफॉल आसाम मध्ये झाले. देअरफॉर द एरर इज इन दिस सेगमेंट. बघा, मेटिओरॉलॉजी हे बघा, हेवियर रेनफॉल, हेवियर रेनफॉल. बाकी सगळे ऑप्शन्स कॅन्सल आउट होणार. Therefore, our answer is option number 3, the heavier rainfall of the decade. कळलंय सर्वांना? खूप सोपं आहे, काही जास्त टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. नेक्स्ट. Okay. The house was so old that its walls
वर क्रॅक्ड बॅड. आता बघा काय आहे इथे क्रॅक्ड. क्रॅकच्या पुढे काय आहे बॅड. आता बघा आपण जेव्हा कोणताही ऍडजेक्टिव्ह यूज करतो ना, क्रॅक होणं वर क्रॅक्ड हा काय झाला एक ऍडजेक्टिव्ह झाला. पण बॅड त्याच्या पुढे जो ऍडवर्ब लावतो ना, क्रॅक्ड आहे ठीक आहे, क्रॅक झालंय आपल्याला माहितीये, पण हे बॅडली खूप वाईट प्रकारे त्याला तडे गेलेले आहे. बरोबर. सो बॅडला आपण ऍडजेक्टिव्हच्या जागी काय करणार आहोत ऍडवर्ब. त्याच्या पुढे काय लावणार आहोत बॅडली. समजतंय? The house was so old that its walls were cracked badly. खूप वाईट प्रकारे हे सगळं त्याचं हाऊस एवढं जुनं होतं, त्याचं घर एवढं जुनं होतं की त्याची जी भिंत होती त्याला खूप वाईट पद्धतीने तडे गेलेले आहेत. समजतंय? ही जी वाईट पद्धत आहे त्याला आपण अजून एनहान्स केलं and therefore we got our answer option number 4. बघा the house was झालं कॅन्सल आउट. so old लिहिलंय इकडे, स्पेलिंग मिस्टेक झाली. that its walls ठीक आहे, हा पण कॅन्सल आउट झाला. नो एरर बघा कन्फ्युजन करवायला तुम्हाला नो एरर दिलंय. बघितलं मी मगाशी बोलली ना, असं कधीच होत नाही की जिथे नो एरर आहे म्हणजे ते नो एरर मध्येच जाणार. पण कधी कधी कन्फ्युज करायला सुद्धा आपल्याला ते नो एरर भाग पाडतं. ह्याच्यामध्ये एरर निघाला की नाही निघाला ना, तसंच असतं. म्हणून आपल्याला ऑप्शन्स बघून गोंधळायचं नाही. आपल्याला प्रश्न नीट वाचायचा आहे, तो सेंटेन्स नीट वाचायचा आहे, ऑप्शन्स नीट वाचायचे, मगच आपलं उत्तर ठरवायचंय. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. Yesterday I searched in every my cupboard. बघा वाचतानाच आपल्याला एरर सापडलं. एव्हरी बघा आपण जेव्हा ग्रुपमध्ये हे बघा एव्हरी माय कबर्ड म्हणजे इच, प्रत्येक कबर्डला मी शोधलं, पण प्रत्येक कबर्डला म्हणजे एव्हरी जेव्हा बोलतो तेव्हा सगळं मोजतो. पण जेव्हा एव्हरीच्या जागी आपल्याला आता बघा सेंटेन्स काय आहे, येस्टरडे आय सर्च इन एव्हरी माय कबर्ड फॉर द शर्ट आय कुडंट फाइंड. मी एक शर्ट शोधते, बरोबर बरोबर, मी एक शर्ट शोधते, मी सगळे कपाट चेक केले, एव्हरी इच अँड एव्हरी. पण कधी बघा एव्हरी हा शब्द या सेंटेन्स मध्ये सुटेबल आहे का? आहे का? तर नाही, कारण एव्हरी हा शब्द व्यक्तींना जास्त वापरला जातो. व्यक्तींना पण वापरला जातो, पण वस्तूंना वापरला कधी कधी जातो. एव्हरी चॉकलेट इज फॉर द चिल्ड्रन, इच अँड एव्हरी चॉकलेट इज फॉर द चिल्ड्रन, पण इथे हा जास्त सुटेबल नाही. देअरफॉर एव्हरीला रिप्लेस करणार आपण कशाने? इचनी. का रिप्लेस करणार? कारण बघा ह्याचं सेंटेन्स मध्ये सुद्धा ग्रामॅटिकल मीनिंग जास्त बनतो, ग्रामॅटिकल सेन्स जास्त बनतो. येस्टरडे आय सर्च इन each of my cupboard for the shirt I couldn't find. समजतंय? एव्हरी का नाही वापरला? कारण इच यासाठी जास्त सुटेबल आहे. इच प्रत्येक कबर्ड मी चेक केला. एव्हरी म्हणजे नॉर्मली गृहीत धरलं जातं, पण इच मध्ये एक एक गोष्टीला पॉइंट आउट करून आपण बोलून बोलू शकतो. समजतंय? देअरफॉर आपल्याला आन्सर आपला भेटलेला आहे. ठीक आहे, समजतंय सर्वांना? आय होप सगळ्यांना क्लिअर असेल, कोणाचे काही डाऊट्स नसतील. जर काही डाऊट्स असलेच तर प्लीज कमेंट करून सांगा. ठीक आहे, तुमचे डाऊट सॉल्व्ह होतील, आपले कमेंट्स वाचले जातात, तर काही टेन्शन घ्यायचं नाहीये. एव्हरीथिंग दॅट आय लाईक टू ईट आर फॅटनिंग, दॅट आय
लाईक टू इट आर फॅटनिंग. आता बघा इज आर एम द, इज आर एम वॉज वर एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा, या गोष्टी जेव्हा आपण एव्हरीथिंग दॅट आय लाईक टू इट, म्हणजे मी जे काही गोष्टी आवडते त्या सगळे जाड करणारे आहेत. बरोबर, म्हणजे फॅटनिंग, म्हणजे ते खाल्ले की आपण जाड होण्याची शक्यता जास्त असते. देअरफॉर एव्हरीथिंग दॅट आय लाईक टू ईट, हे बघा इथपर्यंत सगळं बरोबर आहे, पण आर फॅटनिंग नाही येणार का? कारण एव्हरीथिंगला आपण एक 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 वस्तूला पॉइंट आउट करतोय. मी जे काही मला खायला आवडतं, मला जे काही खायला आवडतं ते सगळं जाड करणारं आहे. ते सगळं जाड करणं, शरीर जाड करणारं आहे. देअरफॉर वी विल यूज हिअर इज, कारण आपण प्रत्येक गोष्टीला पॉइंट आउट करून बोलतो आहोत. Pizza is one of my favorite foods. Pizza are my one of the favorite foods नाहीयेत. I love all these things. These are all my favorite. असं जर असतं तर आर आलं असतं. These ones are my favorite. This is my favorite. These things is my favorite. आपण असं गोष्टी बोलतो ना, पण इकडे आर फॅटनिंग हे करेक्ट शब्द नाही येणार. देअरफॉर ऑप्शन नंबर 4 is our correct answer, because the error is ARER, which could be replaced by IS is. If there was IS is used instead of ARER, then the sentence would have no error. कळतंय सर्वांना? ठीक आहे, चला बघा. I am believing you have submitted all the necessary documents. बघा, प्रत्येक वेळी आय एम बिलिव्हिंग, यू आर डुईंग, हे ते सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला ING लावण्याची गरज नसते. देअरफॉर यू हॅव सबमिटेड ऑल द नेसेसरी डॉक्युमेंट्स. आपल्याला काय म्हणायचंय? मी असं मानते, मी असं मानत आहे, हे एवढं सगळं मोठ्या गोष्टींची गरज नाहीये. मी असं मानते, मी मानते तू सगळ्या डॉक्युमेंट सबमिट केलेल्या आहेत. शॉर्ट आलं, स्वीट आलं. मी असं मानत आहे की तू सगळे डॉक्युमेंट सबमिट केले आहेत. जास्त खेचलं गेलं, अननेसेसरी वर्ड्स यूज झाले. बरोबर, बरोबर की चूक? कमेंट्स मध्ये नक्की सांगा मला. ठीक आहे, आता बघा, आय एम बिलिव्हिंगच्या जागी जर आपण आय एम ला कॅन्सल केलं आणि ING ला उडवलं, तर आय बिलीव्ह you have submitted all the necessary documents. बनतोय सेन्स? अर्थ तोच आहे, सेंटेन्सही तोच आहे, फक्त आपण थोडेसे चेंजेस केले. Therefore, we have our answer as I am believing could be wrote as or written as I believe. कारण आपल्याला सेंटेन्सेस अर्थ बनवणं जास्त मायने रखतं. जेव्हा सेंटेन्सचा अर्थ नसतो, अर्थाचा अनर्थ होत असतो किंवा त्याच्यात काही एक्सेस जातं, तेव्हा त्याचा ग्रामॅटिकल सेन्स बनणं बंद होतं. देअरफॉर सेंटेन्सला नेहमी निरखून बघायचं आहे, नेहमी वाचायचं आहे. एकदा नाही वाचलं, दोनदा, तीनदा, चारदा वाचा, तुम्हाला उत्तर मिळेल. एवढ्याच भागात तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर भेटणार आहे, त्यामुळे गोंधळून जायचं नाही. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ओके, ऑल द स्टुडंट्स इज डन बेटर दिस इयर. प्लुरल फॉर्म, बरोबर. स्टुडंट्स एस आल्या म्हणजे प्लुरल आहे, आणि प्लुरलला आपण काय वापरतो? AR. अरे, प्लुरलला आपण काय वापरतो? ARER. का? इज कशासाठी वापरतो आपण? सिंगुलर साठी. बरोबर, भेटलं आपलं उत्तर. संपला विषय. खूप सोपं आहे, खूपच सोपं आहे.
तुम्हाला जास्त विचार करायचाच नाही. आपल्याला आन्सर शॉर्टलिस्ट करता आले पाहिजे. आणि जर आन्सर शॉर्टलिस्ट होत नसतील, तर प्रश्नामध्ये मेन कॅच कशात येतोय, ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी आपलं वाचन असणं खूप गरजेचं असतं. आपलं ग्रामरचा कॉन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं असतं. ठीक आहे? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आय नो दॅट ही वॉन्टेड टू गो होम अर्लिएस्ट. अर्लिएस्ट कशात आलंय? सुपरलेटिव्ह. बरोबर. सुपरलेटिव्ह डिग्री आलीये खरी, पण त्याच्या अगोदर टीएच ची द लागलाय का? ही वॉन्टेड टू गो होम दी अर्लिएस्ट. असं असतं तर एक वेळी राईट सुद्धा आलं असतं, पण इकडे काय आलंय? टीएच ची द नाहीये. बरोबर. देअरफॉर आपला एरर कशात लागला? खूप सोपा आहे, खूप इझी आहे बायफर्गेशन करणं. अर्लिएस्टच्या जागी जर फक्त ह्याचा सिंपल फॉर्म असता अर्ली, तर आपल्याला आन्सर काय भेटला असता? नो एरर. आय नो दॅट ही वॉन्टेड टू गो होम अर्ली. संपलं. नो एरर. पण इथे काय लिहिलंय? अर्लिएस्ट. अर्लिएस्ट आलं. सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्रीच्या आधी टीएची द लागतं, जे इकडे नाहीये. देअरफॉर दिस इज द मोस्ट बिगेस्ट अँड इझिएस्ट एरर टू स्पॉट. समजतंय? कॉन्सेप्ट क्लिअर असले की सगळ्या गोष्टी पटापट डोक्यात शिरतात. साक्षी इज ॲज स्मार्टर ॲज एनी अदर चाइल्ड इन द क्लास. बघा, स्मार्टर काय आहे? कंपॅरेटिव्ह डिग्री. बरोबर. स्मार्टर काय आहे? कंपॅरेटिव्ह डिग्री. आता कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये जेव्हा आपण ॲज डॅश ॲज ॲज हा शब्द जेव्हा येतो ना, तेव्हा आपण त्याचा पॉझिटिव्ह पार्टच घेतो. आता इकडे काय आहे? स्मार्ट. बरोबर. पण ॲज डॅश ॲज ॲज जेव्हा येतं, तेव्हा ते आपोआप कंपॅरेटिव्ह होऊन जातं. जेव्हा ॲज येतं तेव्हा ते आपोआप कंपॅरेटिव्ह होऊन जातं. त्यामुळे जेव्हा ॲज वापरला जातो, तेव्हा ॲजच्या सोबत पॉझिटिव्ह डिग्री वापरली जाते. कारण ॲज मुळे ते ऑलरेडी कंपॅरेटिव्ह झालेलं आहे. समजतंय? त्यामुळे आपला आजचा एरर या सेंटेन्सचा एरर इज ॲज स्मार्टर ॲज. Therefore, all of the options will get cancelled out and our answer is as smart as. कंपॅरेटिव्ह पण झालं, सोबतच त्याचा अर्थाचा अनर्थ न होता त्याला ऍक्च्युअल मध्ये अर्थ लागलं. का? कारण ऍज हे नेहमी कंपॅरिझन करण्यासाठीच असतं किंवा तुलना करतो आपण, त्याच्यासारखीच तर आहे. बाकीच्यांसारखी ती सुद्धा हुशार आहे. समजतोय? अर्थ लागतोय? डोक्यात शिरतय? शाबास. तर आजचा लेक्चर आपण इथेच संपवणार आहोत. भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी हे क्वेश्चन्स नीट रेफर करून घ्यायचे आहेत. असेच अजून व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे. सेशन आवडला असेल तर लाईक करायचं आहे. सोबतच कसा आवडला, काय वाटलं त्याबद्दल कमेंट सुद्धा नक्की करायचं आहे. आणि जास्तीत जास्त करून अभ्यास करायचा आहे. ठीक आहे? काही क्वेरीज असतील, काही डाऊट्स असतील तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. तुमचे कमेंट्स वाचले जातील, त्यावर काम केलं जाईल, अजून इम्प्रूव्ह केलं जाईल. सोबतच तुमचे डाऊट सुद्धा घेतले जातील. त्यामुळे काही काळजी न करता आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपल्या भरतीचा पूर्णपणे कॉन्फिडेंटली पेपर देऊन पहिल्याच झटक्यात आपल्याला भरती क्लिअर करायची आहे. तर आजचा लेक्चर इथेच थांबूया. भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, भरपूर अभ्यास करा. टाटा, बाय बाय, टेक केअर, हॅव अ गुड डे. जय हिंद.